महिलांपेक्षा पुरुषांना जास्त उकाडा जाणवतो का? संशोधनातून नेमकी काय माहिती आली ती आपण जाणून घेणार आहोत. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात एका गोष्टीवर नेहमी चर्चा ऐकायला मिळते, ती म्हणजे कोणाला एसीचं तापमान हवं असतं तर कोणाला तेच तापमान खूप थंड वाटतं. ऑफिसमध्ये, घरात किंवा कारमध्ये सुद्धा अनेक पुरुष आणि महिलांमध्ये यावरून चर्चा होताना दिसते. विशेष म्हणजे अनेक पुरुष सतत गरम होतंय अशी तक्रार करताना दिसतात, तर काही महिला त्याच वातावरणात थंडी वाजते म्हणून तक्रार करत असतात. पण हा फक्त स्वभावाचा किंवा सवयीचा फरक आहे का, की त्यामागे खरोखरच वैज्ञानिक कारण दडलं आहे? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी अभ्यास केला. महिलांना जास्त थंडी का जाणवते याचं उत्तर त्यांनी शोधून घेतलं. तज्ज्ञांच्या मते महिलांचा बेसल मेटाबॉलिक रेट सरासरी पुरुषांच्या तुलनेत कमी असतो. म्हणजे शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असताना महिलांच्या शरीरातून तुलनेने कमी उष्णता निर्माण होते. याशिवाय महिलांच्या हातापायामध्ये रक्तप्रवाह काही वेळा कमी प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे शरीराच्या टोकाच्या भागांना अधिक थंडी जाणवते. म्हणूनच अनेक महिलांना एसी असलेल्या खोलीत किंवा थंड वातावरणात लवकर गारवा जाणवतो. पुरुषांना जास्त उकाडा का जाणवतो? पुरुषांच्या शरीरात सामान्य स्नायूचं प्रमाण महिलांपेक्षा अधिक असतं. स्नायू शरीरात उष्णता निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम करतात, त्यामुळे पुरुषांच्या शरीरातून तुलनेने अधिक उष्णता तयार होते. यासोबत त्यांचा मेटाबॉलिक रेटही अनेकदा जास्त असतो. परिणामी सभोवतालचं वातावरण गरम असल्याची जाणीव पुरुषांना लवकर होऊ शकते. म्हणूनच अनेक पुरुष एसीचं तापमान कमी ठेवण्यास प्राधान्य देतात. शरीराचं तापमान नियंत्रित करण्यात हार्मोन्सचीही महत्त्वाची भूमिका असते. महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी मासिक पाळीच्या चक्रानुसार बदलत राहते. या बदलामुळे शरीराला उष्णता किंवा थंडी कशी जाणवते यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महिलांना महिन्याच्या वेगवेगळ्या काळात उष्णता आणि थंडीचा अनुभव वेगळा येऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीचा वेगळा अनुभव असू शकतो. तज्ज्ञांच्या मते केवळ लिंगाच्या आधारावर निष्कर्ष काढणं योग्य नाही. एखाद्या व्यक्तीचं वय, वजन, फिटनेस, आरोग्य स्थिती, कपडे, मानसिक ताण आणि आसपासचं वातावरण या गोष्टीला शरीराला उष्णता किंवा थंडी किती जाणवेल हे ठरवतात. म्हणूनच सर्व पुरुषांना जास्त उकाडा जाणवतो किंवा सर्व महिलांना जास्त थंडी जाणवते असं ठामपणे म्हणता येणार नाही. मग खरं कारण काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पुरुष आणि महिलांच्या शरीर रचनेत, स्नायूच्या प्रमाणात, हार्मोन्समध्ये आणि मेटाबॉलिझममध्ये असलेल्या फरकांमुळे उष्णता जाणवण्याचा अनुभव वेगळा असू शकतो. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असल्याने हा अनुभव व्यक्तीनुसार बदलू शकतो. पुढच्या वेळी एसीच्या तापमानावरून घरात किंवा ऑफिसमध्ये वाद झाला तर त्यामागे केवळ आवड निवड नाही, तर विज्ञानही काम करतं हे लक्षात ठेवा.